हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्रँड न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग असा होणार आहे. तर आपण चालवून फार्म हाऊसला, पप्पांचा बड्डे आहे. तर आपण चालवून फार्म हाऊसला नाही चिल्लर पार्टी बघू शकत आहोत. याला जागा नव्हती पण आम्ही ॲडजस्ट करून घेतला आहे. ही बारकीवर बघू शकत आहोत. केस दाखव रा, केस दाखव. आणि यो आमचा लाजालू मुलगा वीर पाटील. तर आता आपण निघलो. मम्मी पप्पाचा तिकडं सामान देत आणि बघू पप्पांचा बड्डे आहे आज. तर नंतर भेटू आपण पप्पांना. हॅपी बर्थडे बोला पप्पांना कमेंटमध्ये. काय डबल बोल काय नाही. तर आता गाईज आम्ही निघलो. मस्तपैकी सगळी जण येतील. मग आपण जाऊ. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. फुल ब्लॉग बघत राहा. फुल मजा येणार आहे. तर चला आता आपण कोपर पाठवा मस्तपैकी. बोल काहीतरी बच्चू. गाणी गाणी बोल एक पावता येते का? पावता येते तुला? पाठी पाठी आहे बघ. उलटा आहे. ये देखो गाइस. काय आहे तो? ये है टायर. टायर. कणाला तो? गाडीचा. कणाला तो? पवाला. पावता येते का तुला पहिले? आणि डुबवू दे का तुला? कशाला? तर गाईज टीचर आलेली आहे. टीचर शिकवायला. कशाला गाइस? तर चलो गाईज आता आपण डायरेक्ट थेट फार्म हाऊसला गेल्यावर भेटू. बस. तर गाईज दम देते बघा. डायरेक्ट दम देते. गुंडा आहे यो, गव्हांचा गुंडा. गव्हांचा गुंडा. गव्हांचा गुंडा. गाईज दात बघा. दात दाखव पहिले. दात दाखव पहिले. हा नाईस 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 नाईस. अरे बोल काहीतरी काय लागतंस. तर गाईज याचा काल बर्थडे होता. याने आपल्याला पार्टी नाही दिली. याच्या वर्षी पण आपण पार्टी जेव्हा फार्म हाऊसला. तुझा बर्थडे आहे का पहिले? तुझा बर्थडे आहे का पहिले? तर गाईज हिला बघू शकत आहो. अरे बोल काहीतरी. काय बोलू गाईस? नुसतं पकवताना तुम्हाला सगळी. जा हात. हा नाही नाही. कोणचा आहे? कोणचा आहे? क्यूटूचा. बच्चू कोणचा आहे? क्यूटूचा. क्यूटू दाखव. काय देतो तो? क्यूटू आहे आमचा. दाखव तर नीट तर दाखव. तर गाईज पर्स बघू शकत आहो. तर गाईज मम्मीला बघू शकत आहो. सामान घेऊन आली. काय तरी कर. दिसतंय का आपण? कारण की तो एक बड़ा ग्लास 20 रुपए में स्ट्रॉबेरी मिलेगी फ्री में. तुमचा दादा खराब दिसतो का? कारण की तो जॉलनर आहे. काय आहे? काय आहे? करून दाखव. कैसा करतं? कैसा करतं का? कैसा करतं? ओ कडक कडक. वीर काय बोलू शकत बच्चूला? आता तू पण काहीतरी बोला. तर तो पण तुला बोलला. चल मारामारी मारामारी. डब्ल्यू गाईज तुम्हाला मी सांगते ना. यो पोर आहे ना, गव्हांचा गुंडा आहे. गव्हांचा गुंडा. अरे नाच लगेच. सो गाईज आता थोड्याच टायमाला आपण फार्म हाऊस पोहोचणार आहोत. जाऊन ऍक्टिंग करते ब्लॉग करायला म्हणून मस्तपैकी आता आपण केक पण घेतला आहे. आणि थोड्याच टायमाला पोहोचू. थोडा मस्तपैकी पाऊस पाऊस पण थोडा आणि क्लायमेट पण मस्त झाला आहे. क्लायमेट दाखव मस्तपैकी. तुझ्या पुढचा तो बघ, तो बघ. सो गाईज टायर न कोरासाठी बाईने डायरेक्ट गळ्याने घातलाय. फुल हवा लागतंय आणि तो उडू शकत आहे म्हणून बाईने डायरेक्ट गळ्याने घातलाय. विषय विषय नाही. डायरेक्ट विषय हाड केलाय. लई बरोबर. चला गाईज आता आपण फार्म हाऊस पोहोचलो मस्तपैकी. आपलाच फार्म हाऊस आहे. काही टेन्शन नाही. आपण मागच्या वर्षी पण आलतो माझी ना दिदीच्या बड्डेला. तर आता पप्पांच्या बड्डेला आलो. आता फार्म हाऊसमध्ये साफसफाई करते तो. कारण की इथं पार्टी होती. मम्मी काहीतरी बोल.
तर काहीच पोचलो पण नाही लगेच पवाला लय का भरते ढकल 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 गाईज बच्चू फुल का भरतय गाईज आपली दिदी सापून आली बघू शकत आहो काहीच बेडूगा कसला मोठा आहे लई मोठा आहे काही टेन्शन नाही मस्त की आपला फार्म हाऊस आहे थांब रे तुला गाय दिला लई गाय झाली फोटो काराची लई गाय झाली लई गाय गाईस तुम्ही बघू शकत आहो बेरकाना मारताना बिचारा भाऊ आमचं अरे तू काहीच नाही सगळ्यात मोठा गेला त्यांचा बादशाह काय 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 आता आम्ही नदीला आलतो तुम्ही तर मग अशी बघायला तुम्हाला दाखवला आणि मस्त पैकी बघा काय बनवलं आम्ही फुल मजा काहीच फुल मजा लई वेळेला पडलं ना यो तो बघा कसला आहे आणि यो प्युअर व्हाईट आहे फक्त तो काठी माखला आहे बघू शकता मस्त फुल मजा फुल ना तिकडं मासा पकडतात मासा दाखव जवळ ये परू नको आपण कयात त्याच्या मासा तरी आहेत का कयात अरे थांब ऐसा कर घर लय मोठात अरे लय मोठात तर काही ही दोघा मस्तपैकी आणि न स्वयंनी फुल मासा पकडला आणि मस्तपैकी आता आम्ही चालू मध्ये पवाला तर चला जाऊया पवाला तो गाईज आपली तंदुरी मॅरिनेट करून झाली आता आपण त्याला मस्तपैकी फ्रीजात ठेवू आणि इकडं सोन्याची ती काय बनवतस गुड गुड तर काही असा जो आपला किचन आहे मस्तपैकी आणि यो हॉल आहे हॉल यो फार्म हाऊस तुम्हाला माहिती आहे मी माझ्या बड्डेला तो तवा पण दाखवलेला आणि इथं मस्तपैकी बेसिंग आहे आणि यो बेडरूम इथं आम्ही सगळे बॅगा ठेवल्या त्याच्यामुळे जरा तो इग्नोर करा आणि इथं पण बेडरूम आहे इथं वॉशरूम आहेत आणि ते साईडला पण असाच वॉशरूम आहे तर चला आता पाहूया मस्तपैकी बाहेर बघा सगळी पावतान म्हणजे तिघाच जण उतरली बच्चू वीरना स्वयं आणि तिकडं सगळी चहा पिवायला बसली तिकडं जाऊ पण चला तर काय मस्तपैकी मटण झालंय गाठलीवर बघू मी एकदा बघू शकत आहो आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे आपण मस्तपैकी बाहेर तंदुरीसाठी ही गरम करत आहोत कोळसा भागत ठेवला आहे म्हणजे तो गरम झाला मस्तपैकी आपण तंदुरी बनवू आणि आता मी पटक्यान चेंज करत आहे कारण की मलाच आहे पटक्यान चेंज करत आहे मग बड्डे सेलिब्रेशनसाठी तयारी करायला लागा काहीतरी तर चला बघू कंटिन्यू राहा
काय रे ते का चिकन मटन चिस्तीन सांग काय आहे. तर गाईज बच्चू वीर पहिल्यांदा काम करतोय. नाही हो बघा नुसता मोबाईल होता कामाचा. गाईज गावठी कोंबडा गाईज काम 25 केलाय राहुलदानी. आता वेळेला मस्त विके आणला. आता तो आलाय काय तो आणि त्या केक ठेवलं मस्त आणि मस्तपैकी फुल काम 25 केलाय. काही आता थोडेशा मला पण सेलिब्रेशन करू मस्तपैकी. बाहेरतून जिरून होता आणि आतमधून पण गावठी कोंबडा शिकवता करपवली हवी परत करपल नको बटर टाक. बस ना गिरायतच आईस माका खायला या. बर्थडे कोणता तयारी कोण करतय. अरे लाईट लाव. बटन मशीन बटन चालू कर. बटन बंद असेल आतमध्ये. काही पप्पा रेडी झाले मस्त पैकी. केक कापता मस्त पैकी. बाय बाय बर्थडे. मम्मी हाय करत पहिल्यांदा. तर काही एक आरशान तिघा काय बोलशील राहू दे त्यांना. बड्डे कोणचा ना कोण काय करते बघ. बांधना मारामारी. हे काय निग्रोन सारखी केसा करतात ते बांधतात बिनतात. गुगली प्युअर सभ्य साधी आणि संस्कारी असेल तिला बोलायचा प्रश्नच नसेल. ते पचन होईल तुम्हाला नंतर. चालला बर्थडे कोणता गाईज आता मस्तपैकी तंदुरी खाली वाजलं 10 वाजलं आणि मस्तपैकी सेटअप केला इथं. आता मस्तपैकी पटक्यान बर्थडे सेलिब्रेशन करू. पुरा थोड्या टायमान साफ करा सांगायचं आहे कारण की ते याची मुलं पाखरा पडली त्याच्यावर मस्तपैकी नंतर पाहू. मग तर चला बघा कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. आता सेलिब्रेशन करू आपण मस्तपैकी. अजून आपली एक गाडी राहिली पाठशी येत आहे. मग ती आल्यावर आपण केक कापू लगेच. नाही येत धुरकटे सगळा काही नाही आला चांगला तुमचा. येते सारखी बेक सस्ता शाहरुख खान. कडक यार कडक. केक कापल्यावर नाचायचं आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मामा. हॅपी बर्थडे टू यू. ओ गाणी बोला. बहन सारा राहुल घ्या. कासत लाईव्ह कोणला देवाल काही काल वीरचा बर्थडे होता त्याला आता गिफ्ट दिला मस्तपैकी. गाईज मम्मीला लई मोठा गिफ्ट आलाय पप्पाना. जा दे जा. गुड बोला आता. फोन लावू का गुड
तर गाईज अशी पंगत बसली जेवायला. जेवायला या. भाजी घेतोय बघा काय पनीर मेथीची भाजी. हो पनीरची नाही. गाईज आता मस्तपैकी याला तर काही जमन आहे. कव्वाच काही जमन आहे. आपला बाई झोपलाय मस्तपैकी. बच्चू काहीतरी बोल ना. पवाच आहे का? पवाच आहे का? झोपला तो. तर गाईज चलो मस्तपैकी उनो गेलो उनो. काही तुम्ही कोण गेला मस्तपैकी उनो उनो उनो. तू कोणची टीम मध्ये? कोणची? एक मिनिट. गाईज मस्तपैकी यांना सावंड लावून उठवली. बच्चू लय मजा आली ना. तर उठला नाही तर डालला डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये. मार पटकन. थंड आहे. थांब 5 मिनिट थांब. साफ करताना लाईट गेली. थांब दे मग तसंच पाहू. तर गाईज आता मस्तपैकी यांना सगळ्यांना उठवलं साऊंड लावून ना. चला आता थोड्या टाइम पाहता मस्तपैकी. लाईट गेली मग तो साफ करेल. आणि व्ह्यू बघा खतरनाक. तर गाईज बच्चू एकटाच पोहतोय. कोणूच नाही पोहत तरी एकटाच पोहतोय तो बाई. बच्चू फुल मजा येते. मजा येते. मग वस्तीला राहतो आज फुल. हा वस्तीला राहतो का आज? येऊ का? जेवलास का काल? जेवण नाही दिला काय तू? चल ना 300 चल आपण. जे आपण काल टाकायला लावलेली ना ती अजून तीच बघासाठी आलतो आम्ही. पण ती अजून हात ती बघा मस्तपैकी एक नंबर चालती. आणि मस्तपैकी झाली राहिली ती अजून परली नाही. मला वाटलं पडतील पुन्हा पडली. हात यो लई मोठा आहे बघा. असं 5 बनवलेलं आम्ही वारींचं. इथं पुण्यात भाऊ बनवलेला पण तो ये बाईनी डायरेक्ट डगर मारला. बोलता ऐसाच मारतय डायरेक्ट फोरला. काय नाही मिनी ना मस्त. तर गाईज पाणी फुल थंड आहे. लई मजा आहे. लई आलो वावतोय. नंतर पावसाळा सुरू झाला का फुल वावल वाव पुणे वाव परत एकदा एक्सप्लोर करावा. तर चला आता स्विमिंग पूल मध्ये पोहूया. सजासाठी फुल मजा झाली. फुल एकदम सगळी उतरीन पोवाला. तर गाईज मस्तपैकी पाऊस आलाय आणि इथं आम्ही रील बनवत आहोत. तो बघा येऊ बघा मस्तपैकी पावताव आणि पाऊस पण आलाय बारीक.
मार. लगेच सुरुवात केली नाही मोबाईलमध्ये ब्लॉक करायला. मस्तपैकी आता जेवलो आणि तिकडं बांधावा चलतो पवाला. म्हणजे असा बांध बनवला आहे, तर नदीचं पाणी थांबतंय. तिकडं लई मजा आली पवाला. तुम्हाला नंतर दाखवीन झूम करून. हे बघू शकत आहो केक घेऊन चालली. झाला बड्डे झाला. कोणता होता? निहारचा होता. तर चलो काय तर आपल्याला चेकआउट करायला लागेल, कारण की दुसरी पार्टी आली. मस्तपैकी आता आपण डायरेक्ट घरी जाऊ. घरी तर चला तुम्हाला सगळ्यांची भेट होते. तर गाईज आता आम्ही जेवून झालं आहे आणि तिकडं तुम्हाला झूम करून दिसत असेल तो तिकडं एक बांध आहे. आम्ही मस्तपैकी तिकडं पवायला तो मग अशी फुल मजा आली. भाऊ तुम्हाला कसं वाटला तिकडं पवायला? लय मजा. मला पण लय मजा आली. तुला नेलीस नव्हती पहिली बार? नेमकं मोबाईल नेला नाही त्याच्यामुळं काही क्षणचित्रे आम्हाला टिकत्या नाही आली. तुला कसं वाटला? तुम्हाला? लय मजा आली. लय भारी उऱ्या बिऱ्या मारली. चित्रे. तर चलो गाईज आता आपण गया पिशवी आता आपण गया गाडेश्वर डॅम नाही, आता डायरेक्ट आपण घरी. कैसा वाटलं भाऊ? एक नंबर काय मजा आली ना? एक नंबर. डॅम वर व्हिडिओ नाही घेतला आली पण लय मजा आली. लावून द्यायच्या. तू वालतीस का डॅम? वालतीस का? तर खरं बांधावं ते या लावून होता नेला. जेवलेला एक काल्याला पण होता नेला. लो गाईज आता मी निघता ये बघा. मस्तपैकी इथूनची गाडी काढली आणि आपली तर पुढे आणली. तोराचं पाणी भरलाय, तो 5 मिनिटांनी खाली होईल आता. आणि मस्तपैकी काय बोला तुला? माझ्या कानात एवढा पाणी गेलाय का मला ऐकायला कमी येतंय. आता ती तो डेस्ट टायमान बहिरी होणार आहे. बैरी होणार आहे गाईस. भाऊ तुम्हाला कसं वाटतंय? एक नंबर. ते बांधावचं सांगा ना. बांधावचं बोलूच नका. असं सगळा उऱ्या मारल्या. वीर तुला काय वाटला? तू जाऊ सांग काहीतरी बांधावं. हा पवाला नेला. उतरलाच नाही तू सांग. मी नव्हतो. तर गाईज जर तुम्हाला फार्म हाऊस पाहिजे असेल तर मामांना कॉन्टॅक्ट करा. मामांचा फार्म हाऊस आहे. तुम्हाला मस्तपैकी सगळा देते मी डिटेल याच्या डिस्क्रिप्शन मध्ये देते तुम्हाला. ओके ना? ओके डन. तर चला आता जाऊया घरी. आणि हे बघा फणस पण पार्लर मस्तपैकी दाखवते बघा. हे बघा इथं आणि ते पार्लर मस्तपैकी. तर चलो आता घरी. कसं वाटला? फुल मजा आली का? हो फुल मजा. याचे सारखे एक नंबर का? झोप आली का? आमचा शाहरुख खान. तर चलो घरी घरी घरी. ओ मजा तिकडं मजा आली का? तिकडं मस्त भारी वाटला. जिओ ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा गाईस. तू बोल बच्चू एकदा. लाईक शेअर अँड कमेंट. सबस्क्राईब कोण बोलेल? सबस्क्राईब पण करा ना दादाच्या चॅनलला. कडक. तर चलो गाईज बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. शाहरुख खान एकदा शाहरुख खान अगदी एकदा स्टेप उतरा जरा बाहेर. जाऊ दे चला बाय बाय.